नमस्कार, मी ईश्वर रामदास सोयाम, राहणार गडचांदू, तालुका कोरपणा, जिल्हा चंद्रपूर। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त स्पेक्ट्रम अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपल्यासमोर विषय मांडतो आहे अंधश्रद्धा, अन्याय व अज्ञानाविरुद्ध महात्मा फुलेंचा लढा। सन्माननीय परीक्षक महोदय, एक काळ असा होता की ज्या काळामध्ये कुत्र्याला भाकर आणि मुंगीला साखर देणे धर्म होता, परंतु माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता। निसर्ग नियमानुसार प्रत्येक सजीवाला स्वतंत्रपणे व स्वतःच्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार समाजातील प्रत्येक माणसाला मी मिळवून देणार असा निश्चय महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला। म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिला प्रहार समाजातील अज्ञानाविरुद्ध केला। कारण अंधश्रद्धा आणि अन्याय याचं मूळ कारण हे अज्ञान आहे हे महात्मा फुले यांना चांगल्या पद्धतीने माहित होतं। म्हणून ते म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले। म्हणून समाजाला शिक्षित केलं पाहिजे, समाजाला शिक्षण दिलं पाहिजे। शिक्षण हेच परिवर्तन घडवून आणू शकते आणि केवळ शिक्षण हे पुरुषांना नाही तर प्रत्येक स्त्रीला आणि घरातील प्रत्येक मुलीला दिलं पाहिजे। म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय देऊन 1848 साली पुणे येथील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा उघडली व मुलींसाठी शिक्षणाची दारे मोकळी केली। मुली शाळेमध्ये येऊ लागल्या, मुली शिकू लागल्या। अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा याच्या विरुद्ध त्या मुली आणि स्त्रिया प्रश्न करू लागल्या। हे प्रस्थापित व्यवस्थेला पाहावलं नाही, हे प्रस्थापित व्यवस्थेला सहन झालं नाही। म्हणून त्यांनी महात्मा फुले यांना समाजाच्या बाहेर काढलं। महात्मा फुलेवर सामाजिक बहिष्कार घातला, पण महात्मा फुले डगमगले नाही, महात्मा फुले खचले नाही, महात्मा फुले घाबरले नाही। महात्मा फुले पुन्हा जोमाने उठून उभे राहिले आणि त्यांनी एक वेगळीच क्रांती घडवून आणली। पुन्हा ते वेगळीच क्रांती घडवून आणली। पुन्हा त्या नव्या जोशाने त्यांनी काम चालू केलं आणि मुलींना शिकवण्याचं कार्य हे त्यांनी सतत चालू ठेवलं। हे प्रस्थापित व्यवस्थेला पुन्हा बघावलं नाही, म्हणून त्यांनी महात्मा फुले यांना मारण्याचा कट रचला। त्यांनी महात्मा फुलेंना मारण्यासाठी 2 मारेकरी त्यांच्या घरी पाठवले। त्यांनी महात्मा फुलेंवर कुऱ्हाड उचलली आणि महात्मा फुलेंना मारणारच तो महात्मा फुले यांनी त्यांना प्रश्न केला, तुम्ही मला मारून जर तुम्हाला तुमच्या पुरींना जर शिक्षण भेटत असेल तर मला बिनधास्त मारून टाका। मला मारून तुमच्या पुरींचं भविष्य चांगलं होत असेल, भविष्य तुमचं उज्ज्वल होत असेल, त्यांचं भलं होत असेल तर मला बिनधास्त मारून टाका, परंतु तुम्ही तुमच्या पुरींना शिकवा। हे शब्द ऐकून, महात्मा फुलेंचे शब्द ऐकून त्या मारेकऱ्यांचे मन गहिवरले, त्यांच्या डोळ्यातून आसू गळू लागले आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारे परिवर्तन झालं। त्यांनी महात्मा फुलेंची माफी मागितली आणि महात्मा फुलेंना सांगितलं की आम्हीही आमच्या मुलींना तुमच्याकडे शिक्षण घेण्यासाठी पाठवणार। आणि महात्मा फुले यांनी दुसरा प्रहार जो केला तो 1873 रोजी केला। 1873 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजामधील ज्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, जे अन्याय अत्याचार समाजामध्ये होत होतं त्याच्या विरुद्ध त्याने 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून ज्या विधवा महिला होत्या, ज्या बलात्कार झालेल्या महिला होत्या, ज्या टाकून दिलेल्या महिला होत्या, त्या महिलांचं त्यांनी एक प्रकार महिलांचं त्यांनी लग्न लावून दिलं, विवाह लावून दिला, त्यांना पुनर्जीवन दिलं। एवढंच नाही तर ज्यांच्यावर बलात्कार झाला होता आणि त्या बलात्काराच्या माध्यमातून ज्या स्त्रिया गरोदर राहिल्या होत्या त्यांचं बाळंतपण करून त्यांच्या मुलांचा सांभाळ महात्मा फुलेंनी केला। हे कार्य जे महात्मा फुलेंनी केलं आहे हे कार्य समाजासाठी खरोखरच एक प्रेरणादायी कार्य होतं। कारण आणि जे दुसरं कार्य होतं सती प्रथेचे जे कार्य होतं, सती प्रथेच्या विरोधात महात्मा फुले यांनी एक प्रकारे बंड पुकारला, एक प्रकारे क्रांती घडवून आणली होती। त्यांनी समाजातील जी सती प्रथा होती ती सती प्रथा बंद व्हावी यासाठी त्यांनी इंग्रज गव्हर्नमेंटकडे त्यांनी पत्रव्यवहार केला, इंग्रज गव्हर्नमेंटला विनवणी केली आणि जी सती प्रथा होती तिला बंद करण्यासाठी त्यांनी एक अचूक प्रयत्न केला व सती प्रथा बंद झाली। आणि एवढंच नाही तर त्यांनी नावी समाजाला
त्यांच्यामध्ये परिवर्तन करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी संपूर्ण नाविक समाजाला एकत्र केलं आणि संपूर्ण नाविक समाजाला त्यांनी सांगितलं, तुम्ही जर विधवा स्त्रियांचे मुंडन करत असाल, त्यांचे केस कापत असाल, तर हे तुम्ही पाप करत आहे आणि हे पाप तुम्ही तुमच्या मस्तकी मारत आहे. हे महात्मा फुलेंनी त्यांना पटवून दिलं. तेव्हा संपूर्ण नावी समाजाने एक निर्णय घेतला की आजपासून आम्ही कोणत्याही प्रकारच्या विधवा स्त्रियांच्या किंवा कोणत्याही स्त्रियांचे मुंडन करणार नाही, केस कापणार नाही, ते पाप आम्ही आमच्या माथी मारून घेणार नाही, असं त्या नावी समाजाने निर्णय घेतला. हा निर्णय एक प्रकारे अंधश्रद्धा मोडण्याचा निर्णय होता. हा निर्णय अन्याया विरुद्ध निर्णय होता. हे आपण समजलं पाहिजे, कारण महात्मा फुलेंचा जो लढा होता अंधश्रद्धा, अन्याय आणि अज्ञानाविरुद्ध, हा फार मोठा लढा होता. हा लहान लढा नव्हता. महात्मा फुलेंवर आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे महात्मा फुले जेव्हा आपल्या मित्राच्या लग्नामध्ये गेले होते, तेव्हा तिला महात्मा फुले यांना म्हणजे लहान जातीचा आहे म्हणून महात्मा फुलेंना त्या वरातीतील लोकांनी त्यांना धक्के मारून बाहेर काढलं होतं. हे महात्मा फुले यांच्या मनामध्ये सलत होतं, अरे मी एवढा धनदौलत असलेल्या माणसाला जर यांनी अशी वागणूक देत असेल तर या दीनदलित लोकांचा काय होत असेल, असा विचार महात्मा फुलेंनी केला. आणि म्हणून महात्मा फुले यांनी अंधश्रद्धा, अन्याय, अज्ञान याच्या विरुद्ध बंड पुकारला आणि जे समाजातील कुप्रथा होत्या, ज्या समाजातील अनिष्ट प्रथा होत्या, त्यांच्या विरुद्ध एक लढा पुकारला आणि लढा पुकारून समाजाला अंधश्रद्धेच्या, अन्यायाच्या व अज्ञानाच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी विज्ञानवादी विचार, समतेचा विचार, शिक्षणाचा विचार घेऊन, शिक्षणाची मशाल घेऊन त्यांना प्रज्वलित केलं. आणि प्रज्वलितच केलं नाही तर तो लढा यशस्वीरित्या त्यांनी पार पाडला आणि पार पाडून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा त्यांनी पूर्णपणे अधिकार मिळवून दिला. आणि त्याचा आपण आज कुठंतरी लाभ घेत आहोत हे आपल्याला समजलं पाहिजे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य खूप मोठे आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.